बातम्या आरपार दाखवणार टुडे समाचार. विषय कोणताही असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो. ज्या ठिकाणी उपोषण असो, आंदोलन असो, ज्या ग्रामीण भागामध्ये या घटना घडतात, शहरामध्ये घडतात, हे आम्ही आमच्या टुडे समाचार या न्यूज चॅनलवर दाखवतो. आमचं चॅनल उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं 1 नंबर चॅनल आहे. या चॅनलचे व्ह्यूअर्स 2,51,00,000 व्ह्यूअर्स आहेत. बातमी छोटे असो किंवा मोठे असो, विषय कोणताही असो, आम्ही तुम्हाला थेट दाखवतो. आता मी उस्मानाबाद धाराशिव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आहे आणि इथं धनगर बांधवाचं इथं उपोषण सुरू आहे. आज 7वा दिवस आहे आणि आज 7व्या दिवशी त्यांनी उपोषण सोडलेलं आहे. नेमकं कसं उपोषण सोडलं, या ठिकाणी कोण आलेले आहेत, आपण थेट पाहूयात. सोमवारपासून सुरू असलेल्या तुम्ही आम्हाला वाटलं इकडे आला. शांभाऊ तेरकर, कमलाकर मुदाने, समाधान पडुळकर आणि राजू मैंदाड हे 4 उपोषणकर्ते हे वेगवेगळ्या गावातून या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत. काल मुख्यमंत्र्याबरोबर उपोषणकर्त्याची जी चर्चा झालेली आहे त्या चर्चेचं आणि एकूण याच्या 7व्या दिवसापर्यंत ह्या उपोषणाच्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये आपण उपोषणकर्त्याची अगोदर प्रतिक्रिया घेणार आहोत, त्यांचं मत घेणार आहोत. त्यानंतर ते उपोषणकर्ते उपोषणाला बसलेले आहेत, ते जरी चौघे असले तरी ते समाजाचे प्रतिनिधी म्हणून आहेत. ते समाजाच्या पुढे विषय ठेवतील, समाज काय निर्णय घेईल आपण त्यानुसार आपण पुढे जाऊया. त्यानुसार आजच्या उपोषणकर्त्यामध्ये ज्येष्ठ असलेले शांभाऊ तेरकर यांना मी विनंती करतो, आपण एकूणच या 7व्या दिवसाच्या उपोषणापर्यंत आपल्याला लोकांचं भेटलेलं प्रेम, आपल्याला आलेले अनुभव आणि रात्री मुख्यमंत्र्यांबरोबर झालेला संवाद याविषयी आपण थोडस मत व्यक्त करा. उपोषण धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 7 दिवस झाले आम्ही धनगर बांधव गेली 70 वर्ष जो आमचा अधिकारामध्ये बाबासाहेबांनी दिलेली काहीतरी घटना आहे ते आतापर्यंत येणाऱ्या प्रत्येक सरकारनं आम्हाला वंचित ठेवून आतापर्यंत आम्हाला नाराजी भोगायला लावलेला आहे. ते आमच्या लेकरा बाळांचं इथून पुढे वाटोळ होणे जे आम्ही भोगलोय, आमच्या वडिलांनी भोगलोय, जे आमच्या पंजोबांनी भोगलोय, जो आमच्यावर झालेला अन्याय आहे ते अन्याय सहन करत आम्ही आतापर्यंत आलेले आहोत. तर इथून पुढे आमची जी पिढी भव्य पिढी आहे त्यांना अडचण येऊ नये यासाठी आहे आम्ही कलेक्टर ऑफिस समोर 15 तारखेपासून आता काही उपोषण करत आहोत. पण जे आम्ही जरी उपोषण करत असतात चौघजण तरी समाज हा आमचा खरा समाजामुळे आम्ही तपासलो आहोत. आम्ही जरी 4 जण असतो तर आमच्या पाठीमागे समाज आहे आणि समाजानेच आम्हाला बशी दिला आहे. रात्री 10:30च्या दरम्यान आम्हाला उस्मानाबादचे ते शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष सुरेश साळुंखे यांच्या मोबाईलवरून मुख्यमंत्री महोदय माझ्याशी चर्चा झाली. मुख्यमंत्री महोदयांनी मला विचारलं तुमचा प्रश्न काय आहे. मी त्यांना सांगितलं की धनगर या महाराष्ट्रामध्ये अस्तित्वातच जात नाही असे 7 प्रमाणपत्र तिथले मिळालेले आहेत त्यांना एसटीचे आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल असा आहे की सगळे ते खडाखोड करून त्यांना 7 प्रमाणपत्र दिलेले आहेत आणि हे चुकीचं आहे. आता हिअरिंगला प्रकरण पोहोचलेलं आहे. ते सागर नावाचा मुलगा आहे त्याचं ज्यावेळेस कास्ट व्हॅलिडिटीसाठी होत होतं त्यावेळेस तिथे काही अधिकारी आहेत त्यांनी ते न देता ते तिथून निघून गेले. त्याच्यामुळे आम्ही कोर्टामध्ये काय आमचा बाजू निष्प्रभ ठरल्या आणि आम्ही कोर्टामध्ये धनगर नसताना धनगर झालं
आणि सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे की ते सगळं चुकीचं आहे, खाडाखोड आहे, शहरामध्ये तसं लिहिलेलं आहे. माझ्याकडे तशी कॉपी पण आहे आणि त्या कॉपीमध्ये त्यांचे पंजोबा जे आहेत त्यांच्यासमोर सरळ सरळ धनगर असा उल्लेख आहे आणि त्यांची मुलं जे आहेत त्यांचे नातू जे आहेत ते धनगड झालेले, म्हणजे असं कुठं नसतं पण ते झालेलं आहे. त्याला काही मागच्या सरकारमध्ये किंवा चालू सरकारमध्ये सगळे राजकीय ह्याच्यात ते राजकीय नेते आहेत. हे सगळं असताना मी मुख्यमंत्र्याला रात्री थोड्या ह्याच्यात बोललो. मुख्यमंत्र्यांनी म्हणते की मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलतोय, माझ्या शब्दाला तुम्ही मान द्या, माझ्या शब्दाला मान देऊन तुम्ही उपोषण स्थगित करा आणि उपोषण स्थगित केल्यानंतर तुम्ही मुंबईमध्ये मी बैठक लावतो आणि त्या 5 दिवसाच्या आत बैठक लावून तुमचे तिथं प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी देखील इथं 2 त्यांचे योगेश केदार सर आणि बाळासाहेब पिशवे हे मंत्री साहेबांजवळ दोघे होते आणि तिथून मुख्यमंत्र्यांचा मला कॉल झाल्यानंतर तिथून निघाले. सकाळी ते इथं पोहोचलेले आहेत. मुख्यमंत्री साहेबांना मी प्रश्न विचारला की मी स्थगित करतो साहेब, कोणत्या बेसवरती स्थगित करू. त्यांनी म्हणजे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बोलतो, येणाऱ्या 4-5 दिवसामध्ये आपण बैठक लावू, शिष्टमंडळ तुमचं घेऊन या आणि त्याच्यामध्ये आपण तोडगा काढू. आम्ही पण विचार केला की आमच्या पण शहराचं कसं खच्चीकरण होत आहे. मुख्यमंत्री म्हणजे आता सध्याचे मुख्यमंत्री म्हणजे तुम्हाला सांगतो धडाडीने निर्णय घेतले, लाडके मुख्यमंत्री आहेत. नक्कीच ते आमचा अन्याय मिटवतील अशी आम्हाला अपेक्षा आहे धनगर समाजाला. आणि जर मुख्यमंत्र्यांनी त्या मीटिंग मध्ये येणाऱ्या जर नक्कीच त्यांनी आमचा मार्ग मोकळा केला आणि आमच्या ज्या सूचना किंवा अटी ज्या आहेत किंवा मागण्या आहेत ते जर त्यांनी मार्गी लावल्या तर पूर्ण धनगर समाज त्यांच्या पाठीशी खंबीरपणे ताकदीने उभा राहील. हे देखील मी उपोषण करता म्हणून सांगतो. पण जर मीटिंग मध्ये काही एडवाकडे झालं आणि आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मग मी हे पण देखील सांगतो की आम्ही त्यांच्या बरोबर राहणार नाही. हे देखील त्यांना मी इशारा देतो. मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला मान ठेवून मी आज आम्ही 4 जण उपोषण कलेक्टरचे काही प्रतिनिधी येणार आहे तिथं त्यांच्या हातून आम्ही उपोषण स्थगित करणार आहोत. पण जर स्थगित करून जर मुख्यमंत्र्यांच्या मीटिंग मध्ये जर काही वेगळा निर्णय आला तर पुढचं आंदोलन आम्ही मुंबईमध्येच आमरण उपोषणाला बसणार आहेत. हे देखील मी आवर्जून तुम्हाला आता सांगतो. असं काय आमचं ठरलेलं आहे. त्याच्यामुळे त्यांचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी कोडावर जाऊन त्यांच्याशी मार्गदर्शन करून धनगर समाजाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या शिस्तीमध्ये 36 क्रमांकावर जो उद्योग आहे धनगर त्यांना इष्टीचं आरक्षण आहे. हे सुटसुटीत आणि सोपं आहे. परंतु प्रत्येक राजकीय नेत्यांना प्रत्येक पक्षातल्या माणसांना माहिती आहे, प्रत्येक लहान लेकरांची माहिती आहे. आम्ही कोणाची हिसकटून घेत नाही, तो आमचा अधिकार आहे आणि तो मागतो पण त्यांनी द्यावा एवढ्याच्या माध्यमातून सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. श्यामभाऊने अगदी सविस्तरपणे या ठिकाणी आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. समाजाच्या वतीनं मी या ठिकाणी 2 गोष्टी आपल्याला विचारू इच्छितो. 2 उपोषणकर्त्याची सध्याची शारीरिक स्थिती आणि मुख्यमंत्र्याचा शब्द त्या 2 गोष्टी विचारात घेऊन सध्या आपण उपोषण स्थगित करायचं का? उपोषण स्थगित करायचं का? आपल्या सर्व लिखित स्वरूपात पण बैठकीचं पत्र आपल्याला येणारच आहे. लिखित स्वरूपात बैठकीचं पत्र येणार आहे. त्याचं एंडोर्समेंट रात्री झालेलंच आहे. लिखित आहे आश्वासन. आपल्या सर्व समाजाच्या मान्यतेच्या नंतर, सर्व उपोषणकर्त्याच्या मान्यतेच्या नंतर आपण ह्या आताचं उपोषण स्थगित करत आहोत. उपोषण सोडवण्यासाठी आरडीसी मॅडम या ठिकाणी येणार आहेत. पण तत्पूर्वी जे मुख्यमंत्र्याचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत मी दोघांचाही अगोदर परिचय करून देतो. मग दोघांनाही आपण व्यक्त होण्याची या ठिकाणी संधी देतोय. मुख्यमंत्र्याचे प्रतिनिधी या ठिकाणी व्यक्त होणार आहेत. त्यामध्ये जिल्हा प्रमुखाचा पहिले मुख्यमंत्र्याचे प्रतिनिधी, जिल्ह्याचे शिवसेनेचे प्रमुख
श्री सुरेश महाराज साळुंके त्यांनी या सगळ्या गोष्टीचं कोऑर्डिनेशन करून आणलेलं आहे. आपल्यातले जरी असले तरी ते आज समाजामध्ये आणि मुख्यमंत्र्यामध्ये दुवा बनवून त्यांनी अतिशय छान पद्धतीने काम केलेलं आहे. दुसरे मुख्यमंत्र्याचे प्रतिनिधी योगेश केदार, बऱ्याच जणांना माहित असेल किंवा नसेल, योगेश हे आपल्या जिल्ह्यातले आहेत, तुळजापूर तालुक्यातले आहेत, माझे वारकरी संप्रदायातले माझे सहकारी आहेत. अतिशय चांगला अभ्यास आहे. संभाजीराजांचे पीए म्हणून उत्कृष्ट कार्यकाल राहिलेला आहे. आणि येऊ दे आपलं समाज मोठा आहे. मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये या मॅडम आताच शासनाचे प्रतिनिधी म्हणून आदरणीय जाधव मॅडमचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. समाजाच्या वतीने मी त्याचंही स्वागत करतो. योगेश केदारांचा खूप चांगला अभ्यास आहे आणि आपल्या जिल्ह्याचे प्रतिनिधी आहेत, मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी आहेत आणि प्रवक्ते पण आहेत. दुसरे मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून आलेले मला आवडणार नाही. आमचे सहकारी मित्र बाळासाहेब विश्वे आपलेच आहेत, आपल्या परिसरातलेच आहेत, परंतु आता पुण्याला स्थायिक झालेले आहेत. धनगर समाजामध्ये मी बघतो तसं त्यांचं काम आहे. अतिशय चांगला अभ्यास आहे, तळमळ आहे आणि त्या माणसामुळेच आज आपण हे उपोषण स्थगित करतोय. मुख्यमंत्र्यांच्या हाताला धरून थांबवून आमच्या उपोषणकर्त्याला तुम्ही बोलायला पाहिजे, किती दिवस तात्काळ ठेवणार असं म्हणणारा माणूस या ठिकाणी मुख्यमंत्र्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे, हेही सांगायला आम्हाला आनंद होतो. उपोषणकर्त्याला त्या उपोषण सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रतिनिधी म्हणून आणि शासनाचे प्रतिनिधी म्हणून आदरणीय आरडीसी मॅडम जाधव मॅडम या ठिकाणी त्या पण उपस्थित झालेले आहे. आता क्रमशः आपण अगोदर महाराजांना आपले मत व्यक्त करण्यासाठी आपण विनंती करूया. सर्वप्रथम सर्वांना माझा जय मल्हार. आज साधारणतः आमच्या धनगर समाज बांधवांचा 7वा दिवस आहे उपोषणाचा. त्यांची जी मागणी आहे ती अतिशय रास्त आणि योग्य अशी मागणी आहे आणि त्या मागणीच्या सोबत आम्ही सर्व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी असतील, एक मराठा कृती समितीचा आम्ही एक आंदोलक म्हणून असेल, आम्ही कायम सोबत आपल्यासोबत होतो आहोत आणि राहणार आहोत. कालची जी आंदोलकांची उपोषणकर्त्यांची जी तब्येतीची परिस्थिती बघता मी काल माझे सहकारी माझे मोठे बंधू योगेशजी केदार बाळासाहेब किशवे यांना फोन केला आणि त्यांना सांगितलं की या ठिकाणी आपल्या धनगर समाज बांधवांच्या उपोषणकर्त्यांची जी परिस्थिती आहे त्यांची ती बिघडत चाललेली आहे आणि आपण मुख्यमंत्री साहेबांना यावरती बोललं पाहिजे. आणि आश्वासक, कारण उपोषणकर्त्यांशी बोलल्यानंतर त्यांचं असं जाणवलं की त्याला शाश्वत असं मुख्यमंत्र्यांकडून जी काही अपेक्षित होतं त्या अनुषंगानं काल मुख्यमंत्री महोदय साधारणतः 5 मिनिट उपोषणकर्त्यांशी बोलले आहेत. त्यांनी राज्यव्यापी एक धनगर समाज बांधवांची बैठक मुंबईत आयोजित करतो असं देखील आमचे बंधू योगेश केदार यांच्या पत्रावर त्यांनी तसं लेखी दिलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं येत्या 8 दिवसामध्ये मुख्यमंत्री आपल्याला ते आपल्या बैठकीचं ठिकाण जागा कळवतील. त्या अनुषंगानं आपण जिल्ह्यातले आपले जे काही शिष्टमंडळ असेल त्यांनी यावं आणि सविस्तर अशी चर्चा होईल आणि निश्चित याच्यावर मुख्यमंत्री मार्ग काढतील अशी मी अपेक्षा बाळगतो. आणि उपोषणकर्त्यांनी काल मुख्यमंत्री साहेबांचं बोलणं झाल्यानंतर आम्हा सर्वांच्या बोलणं झाल्यानंतर बाळासाहेब किशवे असतील, योगेशभाई केदार असतील आणि सर्व या ठिकाणी धनगर समाज बांधव असतील यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी काल उपोषण सोडायचा निर्णय घेतला, स्थगित करायचा निर्णय घेतला. त्याबद्दल आम्ही त्यांचं आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मल्हार. शिष्टमंडळासोबत अशा 2 वेगवेगळ्या बैठक मुख्यमंत्र्यांसोबत असणार आहेत. म्हणजे आपण एक गोष्ट मागत होतो, मुख्यमंत्री साहेबांनी त्याच्या पुढे 2 पाऊल पुढे सरकलेले आहे. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे,
हे जे आंदोलन आपण करतोय ते आंदोलन करत असताना आपल्या धनगर समाजाचे 2 ज्येष्ठ नेते आज 2 काही कामानिमित्त पुण्यामध्ये आहेत. आदरणीय डॉक्टर कोकाटे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आताच आदरणीय डॉक्टर सेंडगे साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालेलं आहे. इंद्रजित भैया सुरुवातीपासून आहेत. दुसरे मार्गदर्शक असणारे आदरणीय राजाभाऊ वैद्यजी आहेत. आमचे सर्व युवा सहकारी आहेत ज्यांच्यामुळे हे आंदोलन अतिशय सक्सेस झालेलं आहे. सगळ्यांचं नाव घेणं थोडस कठीण आहे, परंतु डॉक्टर फुले साहेबांचं या ठिकाणी आम्हाला कालपासून पाठिंबा आहे. मी सगळ्यांचं नाव अशक्य आहे. आणि आता दुसरा जो विषय आहे तो योगेश केदार सर अध्यक्ष ओबीसी सेल त्यांना बोलू द्या की मी नंतर बोलतो. हा आधी किशोर साहेबांना. आदरणीय बाळासाहेब किसवे साहेबांना मी अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी बाळासाहेबांना उभा राहून बोललं तरी चालतंय. तुमचं तेवढं जाऊ उंची बसलं तरी तेवढे उभा राहिले तरी तेवढे त्यांना उभा राहून बोलू द्या त्यांना. या ठिकाणी सर्व माझे समाजातील मी स्वतः धनगर आहे हे पहिल्यांदा सगळ्यांना तर माहिती आहे, पण अभिमानाने सांगतो की मी धनगर आहे. की अगदी खात्या फिरत्या घरातली आमची मंडळी म्हणजे असं सांगण्याचा उल्लेख करतो योगेशजी. त्याचं कारण असं आहे, आमचं बापू तिरकर साहेब असतील, आमचे समाधान असतील किंवा राजभाऊ मैदाड असतील, ही सगळी अगदी दस्तपूर खात्या फिरत्या घरातली, पण समाजाच्या वेदनेचा हुंकार होत गेल्या 7 दिवसापासून बोटाला पीळ देऊन आतड्याला मॅडम या प्रश्नासाठी बसले. त्यामुळं एक ह्या वेदना राजभाऊ गेली 3 दिवस झाला मला सुद्धा सहन होत नाही की योगेशजींच्या पाठीमागं मी कालपासून दिवसभर घेऊन सीएम साहेबांचा इतका व्यस्त दौरा होता. अनेक मिटिंगा ह्या सगळ्या असताना सुद्धा आम्ही तुमच्याशी बोलणं कसं करून द्यायचं या प्रयत्नामध्ये होत असताना शेवटी परळीला डोमला जो कार्यक्रम होता त्या ठिकाणी जाऊन साहेब निघाला असताना योगीजींनी साहेबांची गाडी थांबवून साहेबांना सगळं सविस्तर सांगून तिथं घाईत न होता मग गाडीमध्ये महाराजांचा नंबर देऊन उपवासित पोरं बसलेले आहेत. बाकीचा काही विषय होऊ नये. महाराज काय महाराजाची फक्त महाराज 3 दिवस झालं माझ्या शिक्षक ओळख नाही. ही भूमिका अशी यासाठी सांगतोय की या लोकांनी जो त्याग केला म्हणून भावांनो तुम्हाला सांगतो श्यामभाऊ, तुमचा जो त्याग आहे, तुमच्या ज्या वेदना आहेत की तुम्ही म्हटलात की या ठिकाणी सीएम साहेबांनी जर बैठकीनंतरही काही निर्णय घेतला तरी त्या परिणामाचं पुढे काय झालं आम्ही जबाबदार नाही आहे. निश्चितपणे तीच भूमिका संपूर्ण राज्यातली आहे, परंतु राज्यामध्ये आपल्या बाजूने निर्णय घेणारा एक मुख्यमंत्री वाटतोय. हे तुम्हाला म्हणजे भूमिका सांगतो की राजाभाऊ आता परत तुम्ही या राज्यातल्या सगळ्या धनगर समाज किंवा कुठल्याही कार्यकर्त्यांनी एक व्हिडिओ सीएम साहेबांनी केलेला संवादाचा व्हिडिओ परत 2-4 वेळा पाहावा. त्यातून मुख्यमंत्री 5 मिनिटे म्हणजे कार्यकर्ता जसा संवाद करतो तुम्ही ठेवतो म्हणल्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी फोन ठेवलेला आहे. म्हणजे मुख्यमंत्री संवाद असे करत होते की काय म्हणजे हे म्हणत होते आता काय करू तर मुख्यमंत्री त्यांना सांगत होते. म्हणजे या मुख्यमंत्र्याचा मोठेपणा सांगण्यासाठी मी इथं नाही आलोय. किमान पातळीवर गेल्या 50 वर्षात जो आमचा संघर्ष आहे त्या संघर्षाला अशी दाद देणारा मुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे हे संवाद साधलं. पण आम्हालाही रात्री झोप नव्हता. रात्री आम्ही निघालो साहेब आणि इथं पहाटे 7 वाजता आलो आणि रात्रभर प्रवास करून इथं आलोय आम्ही. त्याचं कारण असे साहेबांनी जावा म्हणले. जावं म्हटले म्हणून या माणसानं सुद्धा ते सातत्यानं ड्रायव्हिंग योगेशजी केदार साहेबांनी केली. रणजित आपल्या इथं रणजितने ड्रायव्हिंग केली. हे 2 मराठा समाजातली माणसं आहेत. मी जातीचा उल्लेख आवर्जून याच्यासाठी करतो की 2 माणसं मराठा समाजातली आहेत. आणि सूरज महाराज हा मराठा समाजातला माणूस आहे. आणि राज्यामधली जी भूमिका आहे डॉक्टर शेंडगे साहेब की धनगर समाजाचं महत्वाचं आरक्षण हे अनुसूचित जमातीचं आहे ती भूमिका तुम्ही घेतलेली आहे. त्याच्याकडे एक दुर्लक्ष झालेला लांडगे सर ते फोकस करण्याचं काम आज धाराशिवकरांनी केलंय. मागच्या आठवड्यामध्ये लातूरकरांनी केलं होतं कारण लातूरचा मी रहिवासी म्हणून लातूरचं मीटिंग सुद्धा गिरीश भाऊची मी काढून दिली, पत्र लेखी दिलं, त्यांची सुद्धा मीटिंगची जबाबदारी मी पूर्ण घेतली, सीएम साहेबांची मीटिंग घेऊन दिली. आणि धाराशिवचे रहिवासी धाराशिवचे सुपुत्र म्हणून योगेशजींनी जी भूमिका घेतली आणि पुढच्या काळात जी योगेशजी तुम्हाला खऱ्या अर्थानं धनगर समाजाची तुमची नाळ आहे.
या परंपरेमध्ये वावरत असताना आता लांडगे सरांनी उल्लेख केला गुरुबंधू महेश महाराजाचा, हा सगळा विषय तुमचा आहे, पण तुमच्यावर पण जबाबदारी आहे. मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये तुम्ही आक्रमकपणे अभ्यासूपणे मराठा समाजाचा लढा लढत असताना मराठा समाजाच्या पलीकडे जाऊन सुद्धा समाजाचं उत्तरदायित्व आणि सगळ्या समाजाचं समीकरण मी नेहमी सातत्यानं बोलतो, यशवंतराव चव्हाणांच्या नंतरची भूमिका पार पाडण्याचं काम राज्यामध्ये आता शिल्लक राहिलेली नाही आहे. कारण राज्यामध्ये एक जातीय समीकरण किंवा हे सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे, चित्र विचित्र झालेलं आहे. या सगळ्या आरक्षणाच्या भूमिकेत राजाभाऊ वेदना होतात तुमच्या आमच्यासारख्या माणसाला, कारण हे सगळं चित्र बघताना. कारण इथला धनगर समाज प्रचंड मोठा असताना धनगर समाज इतक्या दिवसात सोसतोय. धनगर समाजाची अनेक आंदोलनं झाली की या महाराष्ट्राला सगळ्यात मोठं आंदोलन बारामतीला देणारा, एक इतिहास तयार करणारा, सगळ्यात मोठं भविष्यात ऐतिहासिक आंदोलन बारामतीत करणारा आणि 14ला सरकार भाजपाचं घालवणारा धनगर समाजाचा ऐतिहासिक लढा या सगळ्याला ज्ञात आहे. म्हणून परत परत हा धनगर समाजाचा अंत सुद्धा या महाराष्ट्रातल्या आपल्या सरकारने किंवा आमच्या या सगळ्या सहकार्याने बघू नये, हे सुद्धा मी एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून सांगतोय. म्हणून एकच सांगतो की पुढील काळात तुमचं उपोषण वाया जाणार नाही आणि निश्चितपणे सांगतोय की तुम्ही जे उपोषण केलात केळकर साहेब, कमलाकरजी, समाधानजी आणि राजूभाऊ मैदान, तुम्हाला एकच सांगतोय की तुमचं उपोषण, तुमचा त्याग वाया जाणार नाहीये. निश्चितपणे सांगतो, यापूर्वी सुद्धा आपण योग्यजी, तुम्ही आणि बाकी सीएम साहेबांनी बसवणला सुद्धा असंच आंदोलन होतं, 11 दिवस चालू होता. तिथं कलेक्टरला फोन केला, सगळ्यांना केला, आरडीसी पाटील आहेत त्या ठिकाणी, त्यांना सुद्धा तिथं सुद्धा उपोषण, त्यांना सुद्धा आपण सोबत, म्हणजे अनेक उपोषण करते आहेत, बीड मध्ये बसलेले उपोषण करते आहेत, हे सगळं त्याग करतायत. साहेब तुम्हाला सांगतोय, 5 दिवस जर आंदोलन केलं, सगळ्यांना माहिती आहे राजाभाऊ, त्याच्या शरीरावरती दूरगामी परिणाम होतात. कारण यांचा 7वा दिवस आहे. जर या उपोषणाच्या शरीरावर प्रचंड मोठे दूरगामी परिणाम झालेले आहे, हे शरीर भरून निघणार आहे का मॅडम? उद्या आरक्षण भेटेल, सगळं भेटेल, या शरीराचं काय? म्हणून हा समाज कुठेतरी या वेदना, तुम्ही एक शासनाचे प्रतिनिधी, तुम्ही एक निवासी जिल्हा अधिकारी म्हणून तुम्ही या भावना खऱ्या अर्थानं समाजाच्या त्या ठिकाणी तुम्ही, आम्ही जरी प्रतिनिधी म्हणून आलो असलो तरी तुम्हाला या भावना सांगतोय की तुम्ही या भावना तेवढ्या पोहोचवण्याचं काम तुम्ही करावं. कारण शासन सुद्धा या ठिकाणी खऱ्या अर्थाने गेंड्याची कातडी परिधान करते आणि शासनाला सुद्धा या समाजाच्या वेदना कळत नाही. तुम्ही शासनातलेच प्रतिनिधी असता पण तुम्हाला पण वेदना कळत नाहीत, कारण तुम्ही सुद्धा निष्ठुर असता शासन म्हणजे प्रशासन. प्रशासनाला माझी विनंती आणि साकडा आहे की तुम्ही सुद्धा या ठिकाणी दयाळूपणा दाखवण्याचं काम केलं पाहिजे. जोपर्यंत प्रशासन नीट होत नाही तोपर्यंत या वेदना समाजाच्या शासनाला कसं कळणार आहेत, मुख्यमंत्र्यांना यांचं दुःख मुख्यमंत्र्यांना कळवण्याचं खऱ्या अर्थानं पुन्हा आता मी सांगतो पक्षाचा पदाधिकारी म्हणून तुम्हाला हे करण्याचं काम तुम्हाला केलंच पाहिजे. एक सरकार मधला प्रतिनिधी म्हणून सांगतोय की तुम्ही काम केलं पाहिजे, कारण ते तुम्ही जर नाही केलात तर आमच्या सरकारला सुद्धा तुम्ही बदनाम करण्याचं किंवा सरकारला सुद्धा धोक्यात टाकण्याचं काम तुम्ही करताय. म्हणून इथल्या प्रशासनाला सुद्धा मला सांगायचंय पुढच्या काळात की या कुठल्याही आंदोलनाचं, मराठा समाजाचं आंदोलन असो, धनगर समाजाचं, कुठल्याही समाजाचं, या आंदोलनाच्या भूमिका सुद्धा शासनापर्यंत पोहोचण्याचं काम प्रशासनाला करावं अशी सुद्धा मी विनंती करतो. आणि समाजातल्या तमाम जिल्हाभरातल्या, आता माझ्या विनंतीला मान देऊन डॉक्टर केडी आणि शेडगे साहेब आले, प्राध्यापक दुधभाते सर आले, आमचे बळी इंगळे आले, अक्की शेठ बर्वे आले, ही सगळी मंडळी, सौरभचा फोन आला, ही सगळी मंडळी जी आली, राजाभाऊ वैद्य तर काही जुनी गेल्या 20-25 वर्षापासून सहकारी आहेत आमचे. परत आमची सुरेश महाराजांची खूप मोठी भूमिका आहे. आणि मी जरी कोणाचं नाव घुले साहेब, परत लांडगे सरांचं तर काय, ते खूप मोठी त्यांची भूमिका असते. म्हणून सगळ्यांचं नाव जरी मी कोणाचं, कोकटे साहेब सातत्यानं तुम्ही सामाजिक भूमिका घेता, लिमराजी आहेत, बाकी सगळी मंडळी, अजून मी कोणाचं नाव घेतो, हा डुकरे साहेब आहेत, हा म्हणजे अजून तेच ना, लिमराज म्हणजे डुकरे साहेब, हा लिमराज खूप मोठं नाव आहे लिमराज. तर ही सगळ्यांचं मी जरी कोणाचं नाव घेतलं नसतो, कोणाचं नाव जर चुकून राहिलं असेल, पुढच्या ओळखीमध्ये चांगली दाट ओळख झाली की नक्की विसरणार नाही. तरी भावांनो इतकंच सांगतोय की आपल्याला या ठिकाणी जे आमच्या पक्षाचे नेते, आमचे नेते योग्यजी, पक्ष म्हणून सांगतो, शिवसेनेचे राज्याचे प्रवक्ते, पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही जी भूमिका घेतली राज्य पातळीवर, हा समाज, जरांगे पाटील साहेबांनी सुद्धा व्हिडिओ तुम्हाला बोललं, त्यांचंही मी आभार मानतो की राजाभाऊ, मराठा समाजाचा राज्यातला आरक्षणाचा विषय असो आणि धनगर समाजाचा एसटीचा असो, हे 2 प्रश्न निकाली काढत नाही सरकार जोपर्यंत, तो कुठलंही सरकार सुरक्षित होत नाही. कारण हा 2 समाज राज्यात महाराज मोठा समाज आहे. धनगर समाज हा मराठा समाजाच्या खालोखाल असणारा समाज आहे.
ताकदी नाही, विनंती नाही. आज राज्यामध्ये ओबीसीचा लढा जो उभं टाकला, ओबीसीचा लढा उभं टाकलेला ओबीसीतला अन्य जाती घटकातला समाज हा लढाई आणि रस्त्यावर योग्यची येऊ शकत नाही. धनगरच चरा आला तर तो लढा पुढे जातो. म्हणून या ठिकाणी धनगर समाजाला जर खऱ्या अर्थाने एसटीचा आरक्षणाचा जर निकाल काढला तर या ठिकाणी धनगर समाज हा त्या एसटी मधून जर अनुसूचित जमातीमध्ये जर गेला तर या खऱ्या अर्थाने ओबीसी मध्ये जो संघर्ष राज्यातला आहे तो आपोआप मिटून जाणार आहे. मराठ्यांना जरांगे पाटलाच्या पुढे हा जे ओबीसीचे चित्र उभं टाकलं जाते तो संघर्ष जर मिटवायचा असेल तर धनगर समाजाला अनुसूचित टाकणे हाच पर्याय एकमेव. म्हणून धनगर समाजाचा निकाली काढला की तुमच्या पुढचा लढा संपून जातो, लढाच राहत नाहीये खऱ्या अर्थानं. म्हणून धनगर समाजाला अनुसूचित जमातीला म्हणजे आदिवासीला धक्का न लावता आणि मराठ्याला ओबीसीला धक्का न लावता आम्ही आरक्षण देऊ म्हणणं हे सरकार कुठलंही सरकार फसवतंय. म्हणून दोन्ही समाजाला खऱ्या अर्थानं घटनात्मकच आरक्षण दिलं पाहिजे हे सुद्धा इथं उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे. धनगर समाजाला अनुसूचित जमातीतूनच दिलं पाहिजे आणि मराठ्याला ओबीसीतूनच. या दोन भूमिका महत्वाच्या सरकारने घेतलं पाहिजे. यासाठी सातत्य आपण पुढील काळामध्ये तुम्हाला भूमिका घ्यायची, आपल्याला भूमिका घ्यायची आहे. आणि परत एकदा मी सूरज महाराज विशेषतः तुमच्या आणि योगेजीचे एवढ्यासाठी आभार मानतो. मी सुद्धा उपोषणकर्त्याचा घटक आहे, मी एक धनगर आहे, मी याचा उद्याच्या आरक्षणाचा लाभार्थी आहे. म्हणून मी एक घरातला आहे, माझं कुटुंब आहे. म्हणून मी एक माझी जबाबदारी म्हणून तुमच्या दोघांचं मनापासून आभार मानतो. आणि या पुढच्या कालावधीमध्ये हे आंदोलनकर्ते उपोषण सोडतायत म्हणजे हे वैतागून काय तर उपोषण सोडायचं असं म्हणून नाही आहे. तुमच्या सीएम साहेबांनी जे बोललं की एक राज्याचा प्रमुख, कल्याणकारी राज्यामध्ये राज्याचा प्रमुख सीएम साहेब असतो, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री त्यांच्याशी बोलला पण त्यांचं समाधान झालं. कारण मुख्यमंत्री बोलल्यानंतर पुढचा विषय असू शकत नाही. म्हणून आंदोलनामध्ये काही वेळा तडजोडी कराव्या लागतात म्हणून त्यांनी तडजोड केलेली आहे. परंतु त्याच्यापेक्षा त्यांच्या भावना तीव्र आहेत. या भावना तुमच्या लक्षात आणून देतो आणि परत आपण साहेबांच्या पण लक्षात आणून देऊ. आणि येणाऱ्या काळामध्ये धाराशिव जिल्ह्याची स्वतंत्र बैठक आणि राज्य पातळीवरच्या सगळ्या नेत्यांची धनगर समाजाच्या स्वतंत्र बैठक वेगवेगळ्या प्रश्नावरती, कारण आमच्या आदिवासींच्या योजनांचा विषय सुद्धा रेंगाळत पडलेला अशा अनेक धनगर समाजाचा. कारण अलीकडे मुख्यमंत्री महोदयांनी अनेक योजना हे केल्या परंतु धनगर समाजाच्या संदर्भात एक म्हणजे दुटप्पीपणाची दुय्यमपणाची भूमिका दिली. असे अनेक कार्यकर्ते मला सांगतात की मुख्यमंत्री महोदय, कारण आता मी वावरतोय मुख्यमंत्री महोदयाचा कुठला जातीचा लवलेश नाही, पण काही कार्यकर्ते म्हणतात की मराठा समाजाच्या बाबत मुख्यमंत्री एक वेगळी भूमिका घेतात आणि धनगर समाजाची साहेब तुम्ही कसे काय राहता. तर ही भूमिका सुद्धा तुम्ही पोहोचवत सीएम साहेबांपर्यंत करावी की सीएम साहेबांना क्लीन बोर्ड म्हणजे सीएम साहेबांची एक प्रतिमा धनगर समाजात ज्या पद्धतीनं मराठा समाजात भूमिका आहे की बाबा मराठा समाजाचे आमचे मुख्य आहे म्हणून समाजाच्या हितासाठी किंवा माझ्या ह्याच्यासाठी तुम्हाला विनंती करतोय मुख्यमंत्र्यांना ही भूमिका सांगितलं पाहिजे. धनगर समाजाच्या सगळे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे अशी मी विनंती करतो. आणि सगळ्या समाज बांधवांना या ठिकाणी आश्वास करतोय येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे मुख्यमंत्री आपल्याला न्याय देतील. परंतु या न्यायासाठी आपल्याला एक प्रचंड मोठं जन आंदोलन आणि चांगल्या पद्धतीचं आंदोलन राज्य पातळीवर उभं करावं लागेल. याच ठिकाणी मी घोषणा करतो ज्या दिवशी जन आंदोलनाची भूमिका असेल त्या दिवशी याच पक्षाच्या मुख्यमंत्री महोदयाच्या अंगावर पातळलेली माझी कातडी असेल पक्षाची ती बाजूला फेकून दिली जाईल असं मी तुम्हाला आश्वस्त करतो आणि सांगतो. जय हिंद, जय वल्हार, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी आरक्षणाची भूमिका जगात पहिल्यांदा अंमलात आणली आणि आरक्षणाच्या माध्यमातून किती असं बघायचं मध्ये बसू का मध्ये बसू सर मी मध्ये बसतो जरा सर का या ज्यांनी जगात पहिल्यांदा आरक्षण हे आपल्या राज्यात अस्तित्वात आणलं अंमलात आणलं अशी राजर्षी छत्रपती शाहू महाराज. त्या आरक्षणाच्या पाठीमागची भूमिका जी शेकडो हजारो वर्ष जे समाज बांधव एका व्यवस्थेपासून लांब होते, शिक्षणापासून लांब वंचित होते, शासकीय नोकऱ्यांपासून वंचित होते, अशा सगळ्या बहुजनांतल्या आपल्या बांधवांना आरक्षणाच्या माध्यमातून समान पातळीवर घेऊन येण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण अस्तित्वात आणलं. 50% आरक्षण त्याही काळात म्हणजे 1902 ला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दिलं होतं. आणि त्या 50% धनगर समाज बांधव पण होते, आपले दलित समाज बांधव पण होते, माळी होता, लोहार होता, सुतार होता, चर्मकार होता, पण त्यासोबत मराठा सुद्धा त्याच 50% आरक्षणात होता. आणि म्हणून आज घडीला महाराष्ट्रामध्ये धनगर, मराठा
असं काही वेगवेगळं करायला चाललं होतं, ते तसं काही नाही. हे दाखवण्याचं काम आपल्या तुमच्या सगळ्या बांधवांनी केलं, जरांगे पाटलांनी सुद्धा केलं. तुमच्या आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. म्हणून समाज म्हणून मी सुद्धा बाळासाहेब बरं का, पक्षाचा प्रतिनिधी म्हणून ही सेकंडरी आहे. मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला पाठवलंय हे सुद्धा सेकंडरी आहे, बरोबर. पण मी सुद्धा मराठ्यांची चळवळ उभा करण्यासाठी कष्ट केलेला आणि थोडासा झिजलेला माणूस आहे. त्या समाजाच्या भावना मला माहिती आहेत आणि धनगर समाज बांधवांच्या सुद्धा भावना आहेत मला माहिती आहेत. कारण तुमच्यात आणि आमच्यात काही फार वेगळेपणा नाही. आम्ही सामान्य वंचित मराठी आहोत, तुम्ही सामान्य वंचित धनगर समाज बांधव आहे. धनगर समाजाच्या बाबतीत माझी एक भूमिका आहे, माझी एक श्रद्धा आहे. माझे जे गुरु आहेत, माझ्या गळ्यात जी माळ घातली आहे, माळ ज्यांनी घातली ते माझ्या महेश महाराजांनी घातलेली आहे. जातीचा उल्लेख वारकरी संप्रदायात नसतोय, जातपात मानत नाही आम्ही वारकरी संप्रदाय. पण तरी अभिमानाने सांगतोय, मला गळ्यात माळ घालणारे धनगर समाज गुरु आहेत माझे. हा समाज माझ्यासाठी गुरु आहे. आणि म्हणून तुमच्या सगळ्या चळवळीमध्ये बाळासाहेबांना माहिती आहे, तिकडे मसवडला बसलेल्या आंदोलकांचा सुद्धा मी पुढाकार घेतला होता आणि बाळासाहेबांना समोर उभा करून शेण साहेबांना सांगितलं होतं की साहेब, त्या आंदोलकांसोबत आपला संवाद झाला पाहिजे. शेवटी सरकारने संवादाची भूमिका ठेवली तर संघर्ष टळतोय. जर संघर्ष टाळायचा असेल तर आपल्याला संवादाची भूमिका घेतली पाहिजे. आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या मनाचा मोठेपणा असलेले मुख्यमंत्री आहेत की त्यांनी सामान्य कार्यकर्ते असू द्या त्यांना सहज बोलतात. त्यानंतरही आपण 2 वेळा झाले लातूरच्या बैठकीनंतर ही बैठक झाली विधिमंडळाच्या आवारामध्ये गिरीश महाजनांच्या केबिन मध्ये. बाळासाहेब किसवेंचं तुम्ही आता भाषण ऐकलंय, हे इथं स्टेजवर बसून बोलतात असं नाही. मंत्री असताना, मुख्यमंत्री असताना, सगळे असताना, तिथं उभा बैठकीत असताना त्यांनी आक्रमक पवित्र त्यांचा कायम असतो. कारण समाजाची भूमिका आधी पहिली आहे. समाज हा निरंतर आहे. पक्ष, सत्ता हे सगळे येते जाते ते काय दुसऱ्या गोष्टी आहेत. आणि असं मानून काम करणारे प्रामाणिक कार्यकर्ते कालही तुमच्यासाठी धडपड करत होते. मला त्या वर्षा निवासस्थानावर बसू देत नव्हतं. पाऊस चालला होता. माणसं म्हणाले, अरे मी म्हणा बाळासाहेब कसं करावं, काय करावं, काय नाही, माझा समाज बांधव तिथं बसला, एवढीच आपण बोललं पाहिजे सीएम साहेब. पण मुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचायचं म्हणलं की बऱ्याच अडचणी असते. काही शासकीय बैठका चाललेल्या होत्या, काही विदेशी शिष्टमंडळ आलेले होते, बरेच मोठमोठे राजकीय मंडळी आलेले होते. आणि आमचा निरोप पोचायला मार्गपुढे व्हायला तरी जाऊन आम्ही ठाण मांडून बसलो वर्षावर. संध्याकाळी 5:30 वाजता एकदा बोलायला मी सूरज महाराजांना फोन केला होता की मुख्यमंत्री बोलायला तयार झाले होते. पण माझे एक जीवनात तत्व आहे, मी श्रेय घेण्यासाठी धडपडणारा कार्यकर्ता नाही. बाळासाहेब चुकून दुसऱ्या रूम मध्ये राहिले होते, किसवे साहेब. किसवे साहेबांना सोबत घेतल्याशिवाय आपण फोन लावायचा नाही. कारण धनगर समाजाचे प्रतिनिधी किसवे साहेब आहेत, माझ्या फोनवरनं लावणं योग्य नाही. आणि म्हणून तो विषय टाळला. आम्ही परत कार्यक्रमाला गेलो. 6:30 कार्यक्रम होता. तो कार्यक्रम झाल्यावर सीएम साहेबांना उभारून गाडीच आम्ही उभा राहिलो. आता मात्र ह्या धनगर समाज बांधवांना आज जर नाही बोलवतो, आमच्या बापू का नाही, बापूंचं लय मला चिंता होती. हे जरा दणकट आहे. बापूची चिंता होती. मी साहेबांना म्हणालो की साहेब, आपले जिल्हा प्रमुख असेल सगळेच धनगर बांधव तिथे उपोषणाला बसलेत, आपल्याला बोलावं लागणार आहे. आणि सीएम साहेबांनी सुद्धा लगेच मान्य केलं. त्यांना एकदा विषय लक्षात आला की सीएम साहेब कधी मागे पुढे करत नाहीत, ते चिंता करत नाहीत. मी मुख्यमंत्री आहे, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहे, मी कसा बोलू सामान्याला, अशी भावना नाही. ह्याच्या पूर्वीचे मी हे आंदोलन केलंय, उद्धव साहेबांच्या काळात आंदोलन केलंय, त्याच्या आधीही आंदोलन केलंय, त्यानंतर हे सरकार आलं बी आंदोलन केलंय. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहसा आंदोलकांना बोलत नाहीत. आणि प्रशासकीय अधिकारी वर्ग, IAS लोक, सेक्रेटरी लोक सांगतात मुख्यमंत्र्याचा एक होदा आहे, पद आहे, ते त्या पदाच्या वर असलेल्या माणसानं असं एवढं लगेच पदाची गरिमा खाली करायचं. अरे सामान्य जनतेमुळे मुख्यमंत्री पद आहे, बरोबर आहे का नाही? हे महाराष्ट्रातले पहिले मुख्यमंत्री आहेत की मी मुख्यमंत्री आहे म्हणून मी समाजापासून अंतर पळून राहणार नाही, तर मी संवाद करेल. मग ते मराठ्यांच्या आंदोलनालाही संवादाची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे आणि धनगर समाज बांधवांच्या आंदोलनालाही मुख्यमंत्र्यांनी संवादाची भूमिका घेतली आहे. इतरही समाज बांधवांच्या आंदोलनाला नेहमी संवादाची भूमिका ठेवलेली आहे. त्यामुळं मी शिंदे साहेबांची आभार मानतो की आमच्या प्रकृती खालावत चाललेल्या बांधवांचं तिने काळजी केली, चिंता राहिली, निरोप गेल्या साहेबांनी बोलायची भूमिका घेतली. आणि गर्दीत बोलणं शक्य नाही म्हणून गाडीत बसून काच लावून सीएम साहेबांना बोललं, मी सगळं ऐकायला यावं. आणि तुम्ही सगळ्यांनीही सीएम साहेबांच्या विनंतीला मान दिलेला आहे. आणि तुम्ही उपोषणाचं
एक तात्कालिक तडजोड आहे हे उपोषण मागे ना, आम्ही ते मान्य करतोय. हे तात्कालिक स्थगिती आहे. चळवळी थांबल्या नाही पाहिजेत. समाज हा निरंतर आहे. समाजाच्या चळवळी आपण आंदोलन केलं तरी सरकारपर्यंत पोहोचते. सरकारची भूमिका जरी प्रामाणिक असली तरी तिथपर्यंत पोहोचणं हे विषय असते. म्हणून तुम्ही सीएम साहेबांच्या विनंतीला मान देऊन आज उपोषण तात्पुरतं स्थगित करत आहे. बरं, मी असंही माणूस नाही की नुसतं तोंडी बोलायला लावलो. आधी पत्र माझ्याच लेटरहेडवर केलं. आता आमच्यापाशी वेळ नव्हता, बाळासाहेबांचं पत्र जवळ नव्हतं. आधी तुमच्या सगळ्या मागण्या तुम्ही काल वाचलाय पत्र लिखित स्वरूपात, त्याच्यावर इंडॉर्समेंट सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे. तात्काळ बैठक लावण्यात यावी अशा पद्धतीनं सीएम साहेबांनी लिहून स्वतः सही केली आहे आणि ते शासकीय पातळीवर प्रोसेसमध्ये येण्यासाठीची त्यांनी तजवीज सुद्धा आम्ही काल करून आलेलो आहे. सरकारमध्ये गेल्यापासून मला काही गोष्टी कळालेल्या आहेत. आपण तोंडी भांडणं, मीडियातून भांडणं, शासनातून भांडणं या वेगळ्या गोष्टी आहेत. पण सरकार जे चालतंय हे लिखित गोष्टींवर चालते. काही गोष्टी नुसतं निवेदन दिलं तरी ते निवेदनावर अंमलबजावणी होते. शेवटी कागदपत्रे पुरावे लागतात ना. या गोष्टी, या निवेदन आहे, या निवेदनाला आम्ही असा प्रतिसाद दिलेला आहे. त्यामुळे तशी प्रक्रियेची तजवीज सुद्धा केलेली आहे. आणि धनगर समाज बांधवाला आरक्षणाचं माहिती आहे. शेंडगे बापूंनी म्हणजे आता शेंडगे बघितलं, शेंडगे बापू यांचं नाव काय, शिवाजीराव बापू शेंडगे, त्यांनी केवळ एक निवेदन दिलं होतं आणि धनगर समाजाला वेगळं आरक्षण मिळवून घेतलं होतं. आहे का नाही? केव्हा आंदोलन झाले का तुमचे? पण निवेदन दिल्याशिवाय होत, निवेदन दिल्याशिवाय होत. नागपूरला एनटीचं खूप मोठं आंदोलन झालं, त्याच्यानंतर तोंडी केलं नव्हतं. बापूचं श्रेय आहे. तुमच्याला माहिती सांगतो, बापून कागद घेऊन जाऊन कागदावर सगळं मंजूर करून घेतलं होतं. त्यामुळं आमच्या मराठा समाजात सुद्धा भूमिका लिखित स्वरूपात यावी यासाठी सुद्धा आमचं धडपड चाललंय. आणि आपण धनगर मराठा, ओबीसी मराठा अशा विवादात न पडता आपल्याला, आपण हजारो वर्ष सोबत होतो आणि इथून पुढे हजारो वर्ष आपल्याला सोबत राहायचं आहे. आरक्षणाचं पिल्लू 30 वर्षापूर्वी जन्मले, कवा 90ला जन्मले. हे त्या एका पिल्यानं आपल्या हजारो वर्ष जे आपण संगत राहिलेले माणसं आहोत, या माणसांमध्ये बुद्धिभेद करायचं काम केलंय. आणि आरक्षण व्यवस्था ही समाज जोडण्यासाठी होती, समाजाला समतेच्या दृष्टीनं समोर घेऊन येण्यासाठी होती. पण ह्याच व्यवस्थेनं समाजामध्ये दुफळी निर्माण करत जर असेल तर आपण या सगळ्या समाज बांधवांनी एकत्र बसून आरक्षण व्यवस्थेवर विचार मंथन केलं पाहिजे. सगळ्यांनी मिळून राज्य शासनापुढे प्रस्ताव आपण ठेवला पाहिजे. मलाच बाळासाहेबांनी जसं म्हणले की धनगर समाजाला एसटीला धक्का न लावता आरक्षण, हे म्हणणं खोट आहे. आणि मराठ्यांना सुद्धा ओबीसीला धक्का न लावता आरक्षण, हे म्हणणं सुद्धा साफ खोट आहे. धनगर समाजाला एसटीतच आरक्षण द्यावं लागेल आणि मराठा समाजाला सुद्धा ओबीसीतच आरक्षण द्यावं लागेल, याशिवाय पर्याय नाही. ही आमची आंदोलक म्हणून सुद्धा भूमिका होती. आणि मी सरकारमध्ये गेल्यापासून सुद्धा याच भूमिकेवर ठाम आहे. सरकारमधून आतापर्यंत आम्हाला कोणी तुम्ही शासनाच्या आणि ह्याच्या पलीकडे जाऊन बोलायला लागला असं कधी म्हणलेलं नाही. आणि म्हणून मला कसं सोडायची पाळी आलेली नाही. चिंता पण करत नाही, मी त्याची परिणामाची चिंता सुद्धा करत नाही. त्यामुळं पत्रकार बांधवांनी सुद्धा या सगळ्या मीडिया आपल्या आंदोलनाच्या वेगवेगळ्या गोष्टी वेळोवेळी पोहोचवलेल्या होत्या, आम्ही बघितलेलं होतं. आणि मुख्यमंत्र्यांच्या या विनंतीला मान देऊन तुम्ही उपोषण केला, परत एकदा तुमचे आभार मानतो. आता पुढची जबाबदारी आमची आहे. आम्ही लवकरात लवकर एक राज्यव्यापी बैठक व्हावी. माझं असं एक म्हणणं होतं, जसं मराठ्यांची सुद्धा झाली पाहिजे तशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली तर तसेही केलं पाहिजे. कारण काय आहे, ज्या अडचणी आहेत त्या समाजातल्या लोकांना जास्त माहिती असते आणि ते शासन दरबारी ऑफिशियल झालं पाहिजे. म्हणून तुमच्या समाजातली जी इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आहे, जे हुशार लोक आहेत, या सगळ्यांची एक राज्यव्यापी एक व्यापक बैठक झाली पाहिजे. ह्यासाठी साहेबांना बोललोय आणि ते सरकार दरबारी तशी व्यवस्था लवकरात लवकर केली जाईल. आणि तुम्ही जे आंदोलक आहे, तुमच्यासोबत जे सीएम साहेबांनी बोलले, तुमच्या भेटीचं आणि तुमच्या शिष्टमंडळाच्या भेटीत सुद्धा व्यवस्था करायची जबाबदारी माझी आहे. ते आम्ही नक्की करू. आणि आपल्या राज्यातल्या धनगरांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे आणि मराठ्यांच्या आरक्षणाचा प्रश्न सुटला पाहिजे, यासाठी मी सरकार दरबारी एक सामान्य कार्यकर्ता म्हणून प्रयत्न करतोय. आणि मुख्यमंत्र्यांनी आमच्या शब्दाला नेहमी एक महत्व दिले, एक वजन दिले आणि त्यामुळं पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो. एकच नारळ पाणी द्या. पण एक गोष्ट मला उल्लेख करायची राहून गेली, सॉरी, की योगेशजीचे आभार का बरं की पालकमंत्री असून सुद्धा सावंत साहेब येऊन ही भूमिका घेऊ शकली असती.
मुख्यमंत्र्यांना फोन लावून देऊ शकला असतं. मी जाहीरपणे तमाम या जिल्ह्यातल्या धनगर समाजाला सांगतोय की पालकमंत्री आहेत, पालकाचं भूमिका आहे. अरे धनगर समाज ते पालक नाही का? त्यांचं मतदान नको आहे का? त्यांनी भूमिका घेतली पाहिजे होती, ती भूमिका घेतली. योगेशजी तुमचा आभार मानतोय की तुम्ही भूमिका घेतली, की जी सावंतांनी पालकमंत्री असताना भूमिका घेतली नाही. कारण मी पक्षातला जरी असलो तरी त्यांना सांगतोय साहेब की समाजाला असं दुटप्पीपणाची भावना देऊ नका. ही सावंताला मला सांगायचं साहेब, असं जातीवादाची भूमिका घेऊ नका. योगेशजी तुम्ही खरंच फुलेंचे आणि शाहूंचे वारसदार आहेत, म्हणून ही 6 दिवसापूर्वीच माझ्या बांधवाची भूमिका सावंतांनी घ्यायला पाहिजे होती. आमच्या पालकमंत्र्यांनी मी सीएम साहेबांना सांगणार आहे याच्या याबद्दल, कारण मी पण त्याच पक्षात आहे. मला विनंती आहे की सगळ्या मीडियाला की त्यांनी ही भूमिका घ्यायला पाहिजे होती आणि समाजाला माझं आव्हान आहे की सावंत साहेबांनी भूमिका घेतली. धन्यवाद. हा मॅडम जास्त परत एकदा मॅडम जास्त शासनाचे प्रतिनिधी म्हणून हा मॅडम मॅडम आहेत. या मॅडम थोडस हा मॅडम उपोषण झालं कुठे ते? प्रिंट काढले का? हा हे पत्र वाचा, त्यांना तुम्ही वाचा जरा. हा सर लांडगे सर नाव असू द्या. पडल पडल बाळासाहेब पडल. हा बघा ऐका आता. धनगर समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व्यापक राज्यस्तरीय बैठकी आयोजित करण्याबाबत हे थांबा मी वाचतो, थांबा मी वाचतो. नाही मॅडम जरा. काल मुख्यमंत्री महोदयांना माझ्या पत्रावरती एक लेटरहेड वरती एक पत्र दिलेलं आहे. मुख्यमंत्री महोदयांनी दिनांक 20/7/2024 ही तारीख आहे पत्रावर, आणि मुख्यमंत्री महोदयांनी त्याला एन्डॉर्समेंट केलेलं आहे, लिहिलंय PS/OSD म्हणजे त्यांचं सचिव, सगळ्या सचिवांना, आणि खाली त्याच्यात हेडलाईन दिलेली आहे की बैठकीचे तात्काळ आयोजन करावे, आणि सही ही मुख्यमंत्री महोदयांनी सही सुद्धा केलेली आहे. विषय असा आहे, मुख्यमंत्री महोदयांच्या नावानं जे लिहिलेलं विषय असा आहे, धनगर समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर व्यापक राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्याबाबत हा विषय आहे. आणि खाली मायना असा आहे, आज घडीला राज्यात धनगर समाज बांधवांनी ST आरक्षण लागू करण्यासाठी विविध जिल्ह्यात उपोषणे तसेच आंदोलने सुरू केली आहेत. माझ्या धाराशिव जिल्ह्यातही प्रखर उपोषण सुरू आहे. आंदोलनकर्त्यांची अशी भूमिका आहे की आपल्या अध्यक्षतेखाली म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील धनगर प्रतिनिधींच्या समवेत एक व्यापक बैठक आयोजित करण्यात यावी. त्यामध्ये जे खोटे आदिवासी प्रमाणपत्र काढले गेले आहेत ते रद्द करण्यात यावे. बरोबर आहे काय? राज्य शासनाने घोषित केल्याप्रमाणे म्हणजे आधी जे घोषित केलेलं आहे, आदिवासींच्या सर्व सवलती धनगर समाजाला लागू करण्याची तात्काळ अंमलबजावणी करावी. हे पण आहे का मागणी तुमची? आणि या व्यतिरिक्त अनेक मागण्या आहेत, म्हणजे आपल्याला पत्राच्या मर्यादा आहेत म्हणून त्या मी जास्त उल्लेख केला नाही. वरील प्रमाणे विनंतीला मान देऊन आपण सरकारचे प्रमुख या नात्याने राज्यव्यापी धनगर समाजाची बैठक लावण्याकामी सकारात्मक निर्णय कराल ही अपेक्षा. आपला योगेश केदार, मी आणि बाळासाहेबांनी माझं लेटर असलं त्याचं सही केलेलं. हे झालं तुम्ही लोकल आहे ना, इथले अधिकारी बैठकीचं आपलं तुमचं जे पत्र आहे हे झालं, योगेश दादाचं ते सीएम साहेबाचं हे झालं. तुम्ही जे लोकल आता उपोषण सोडायला तुमच्या हस्ते आले, तुम्ही जे आले तुम्ही लेखी नाही नाही तसं नसते बाळासाहेब. असं बाळासाहेब असं असते, ए बाळासाहेब असं असते, तुमचं निवेदन ह्यांना द्यायचं असते, हे निवेदन सरकारला पोहोचवत असतं. त्यांनी काही लिखित घेऊन येऊ शकत नाही. बाळासाहेबांचं थोडस म्हणजे माफी मागून त्यांची मी कोर्स करेक्शन करतो. शासनाचा ज्यावेळेस प्रतिनिधी आपल्याकडे येतोय, आता आपली मागणी असं काय पूर्वी याच्यातलं लगेच आम्हाला लिखित असं द्यावं असं काय पूर्वी नव्हती, त्यामुळे काही ह्यांना प्रिपरेशन नाही. आता आपल्या ज्या मागण्या आहेत ह्या पोहोचवण्याची जबाबदारी ह्या शासनाच्या प्रतिनिधी असते. म्हणजे कुठल्याही आंदोलनात गेला, तहसीलदार गेले, RDC गेले, कलेक्टर गेले, तर आपण निवेदन त्यांना देतो आणि ते निवेदन शासकीय पातळीनुसार ते तिकडे पोहोचवत असतात. म्हणजे आता मॅडमनी काही घेऊन यावं ही अपेक्षा करणं सध्या
संयुक्ती नाही आपण समाज म्हणून ते समजून घेतलं. मॅडम या आंदोलनामध्ये सहभागी असलेली काही उपोषणकर्ते त्यांना आदरणीय मॅडम असं केवायसी जिल्हाधिकारी जाधव मॅडम, कसं करावं हे तुम्ही या दोघांना देतो ना मॅडम जाधव हे या ऐक मॅडम काही उपोषणकर्त्यांना या आंदोलनामध्ये सहभागी असलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. थोडं घ्या म्हणजे एकदम अचानक व्हायला प्रतिनिधी जाधव मॅडम या ठिकाणी उपस्थित राहिल्या त्यांचेही समाजाच्या वतीनं एसटीच्या मागण्या मिळाल्याच पाहिजे. एसटी अंमलबजावणी धनगर समाजाचा हा उपोषणाचा आजचा हा 7वा दिवस आहे. आपण माननीय मुख्यमंत्री साहेब आणि प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन आजचं हे उपोषण मागे घेत आहात त्याबद्दल मी आपले या ठिकाणी प्रशासनाच्या वतीने आभार व्यक्त करते. माननीय मुख्यमंत्री साहेबांनी बैठकीचे तात्काळ आयोजन करावे असं आपल्याला कळवलेलं आहे. त्यानुसार आपण हे उपोषण मागे घेत आहात त्यामुळे मी आपले परत एकदा आभार व्यक्त करते. आपण वेळोवेळी जी निवेदनं दिलेली आहेत आपल्या ज्या तीव्र भावना आहेत त्या सर्व भावना आम्ही शासनापर्यंत कळवलेल्या आहेत. आपण उपोषण मागे घेत आहात त्याबद्दल परत एकदा मी आपले आभार व्यक्त करून त्या ठिकाणी थांबते. धन्यवाद. गेल्या 7 दिवसापासून धाराशिव जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलेलो आहोत. त्याच्या मागचं कारण धनगर समाज हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेमध्ये 36व्या क्रमांकावर धनगर हा एसटीत समावेश आहे हे बाबासाहेबांनी घटनेत दिलेलं आहे. त्या तेव्हापासून 1950 ते 51 पासून आतापर्यंत तागायत आमच्या धनगर समाजाला एसटीचं प्रमाणपत्र प्रत्येक येणाऱ्या सरकारनं दिलेलं नाही. आतापर्यंत जी आमच्या समाजाची जी हेळसांड झालेली आहे आमच्या समाजाला जो एसटी प्रमाणपत्रापासून जे वंचित राहिलेला आहे ते इथून पुढे आमच्या लेकरा बाळांचं वाटोळ होऊ नये. आमच्या लेकरा बाळांचं भवितव्य या जे सरकारमध्ये आज तिन्ही पक्षाचे 3 सरकार म्हणजे पक्ष आहेत ह्यांचं ह्या राज्यामध्ये कर्ते आहेत सरकार चालवत आहेत. हात जोडून ह्या सरकार मायबापाला धनगर ह्या मी आज इथं उपोषण करता म्हणून प्रतिनिधी म्हणून हात जोडून एवढीच विनंती करतो की हे सरकार देण्यासारखं आहे. मुख्यमंत्री धडाडीचे आहेत आमच्या सगळ्यांचे लाडके मुख्यमंत्री आहेत. ते निर्णय घेतील ही आमच्या धनगर समाजाला एक अपेक्षा आहे. इथून पुढे आमच्या भावी पिढीचं नुकसान होणार नाही. हे तिन्ही पक्षाचं सरकार आम्हाला नक्की न्याय देईल. आणि जे आमचा खरा जी मुद्दा आहे जे कुटुंब आहे त्या कुटुंबामध्ये 7 ते सुप्रीम कोर्टाचा निकाल असा म्हणतो की ते सगळं खडाखोड आणि चुकीचं आणि वेगळ्या शाहीने लिहून बनवलेलं आहे. ते सरकारने त्वरित त्या औरंगाबाद खंडपीठाला सांगून किंवा ते जे अधिकारी आहेत त्यांना सांगून ह्या 7 दिवसाच्या आत त्यांचं प्रमाणपत्र रद्द करावं ही खरी आमची पहिली मुख्य मागणी आहे. दुसरी मुख्य मागणी आमची अशी आहे की ते 7 दिवसात ज्यावेळेस कॅन्सल केलं जाईल किंवा रद्द केलं जाईल त्याच्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या आत आमच्या प्रमाणपत्राला वाटपाची सुरुवात करावी आणि ह्या सरकारने GR काढावा. जर ह्या गोष्टी सरकारने आमच्यासाठी सगळ्या पॉझिटिव्ह केल्या तर पूर्ण महाराष्ट्रातला पूर्ण धनगर समाज ह्या तिन्ही पक्षाच्या पाठीशी अगदी खंबीरपणाने उभा राहील, आधी ताकदीनिशी उभा राहील एवढं मी आज सांगतो. पण जर ह्या सरकारने आता बसलेल्या
चहा ढकल करण्याचं, कोपऱ्याला गुळ लावण्याचं, खोटं नाट्याचं बोलण्याचं आणि उगाच मिटिंगला बोलून आम्हाला भूलथापाला बळी पडण्याचं जर काम केलं तर आम्ही त्यांना नक्कीच धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही. हे देखील मी आज उपोषण स्थगित करताना सांगतो. आणि पुढचं अजून सांगतो की जर समजा मीटिंग मध्ये मुख्यमंत्र्यांनी सीएम मुख्यमंत्र्यांनी ठेवलेल्या मीटिंग मध्ये ह्यांच्या नेतृत्वाखाली जर तिथं पॉझिटिव्ह काही विचार आमच्या मनाला पटत नसतील, आमच्या मनासारखं काही घडत नसेल तर मुंबईमध्येच आमरण उपोषणाला बसण्याची आम्ही तयारी ठेवलेली आहे. एवढंच सांगतो आणि थांबतो. म्हणजे कारणच नाही. जर आमच्या निगेटिव्ह जर शब्द आमच्या कानावर पडले किंवा निगेटिव्ह जर पत्र आमच्या हातात पडले तर आम्ही नक्कीच मुंबईमध्ये बेमुदत उपोषणाला, आमरण उपोषणाला बसणार आहे. आमदार चेत पडळकर धनगर समाजाच्या आरक्षणासाठी 14 मध्ये मोठमोठ्यानं आंदोलन करत होते, आता कुठे गेले ते? गोपीचंद पडळकर हे राजकीय असल्यामुळं आणि त्यांनी तुम्हाला सांगतो ते 14 मध्ये जे देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा मांडू. हे राजकीय षडयंत्र धनगराच्या बाबतीत प्रत्येक पक्ष करतोय, प्रत्येक येणारा सत्तेवरचा मेन जी सत्ता भोगतोय ते करतोय. धनगर समाज आता पहिल्यासारखा अडाणी राहिलेला नाही, आता शहाणा झालेला आहे, शिकलेला आहे, अकलीवंत झालेला आहे, बुद्धी आलेली आहे. जर हे सरकारला कळत असेल, त्यांनी जर राजकीय पोळी भाजून घ्यायचं काम करायचं असेल तर त्यांनी धनगराला एसटीचं प्रमाणपत्र द्यावं आणि त्यांना जर सत्तेतनं कायमचं जायचं असेल तर त्यांनी आम्हाला नाही दिले तरी चालतं. तुम्ही आज 7वा दिवस आहे, कोणाच्या पद्धतीने? आज आम्ही मुख्यमंत्र्यांचा रात्री मला 10:30 वाजता कॉलवरती मी 5 मिनिट त्यांच्याशी बोललो. त्यांनी पॉझिटिव्ह थिंकिंग मध्ये मला थोडंसं काय वाटतं. ठीक आहे, आमची पण प्रकृती ढासळली होती, किडनीवरती थोडासा लोड आमच्या चौघाच्या पण आला होता. जर हे समजा आंदोलन होत राहील, आंदोलन टप्प्याटप्प्याने करत आम्ही त्याला शिवणार आहेत. पण मुख्यमंत्री ज्यावेळेस बोलत होते त्यावेळेस मला त्यांना वाटलं काहीतरी धनगराच्या हितावरून बोलायला लागलेत. 100% मुख्यमंत्री काम करतील ही मला अपेक्षा आहे. आणि योगेश जाधव असतील, आमचे बाळासाहेब केदार असतील, बाळासाहेब असतील, आमचे उस्मानाबादचे धनगर बांधवांनी या सगळ्या शासकीय माणूस याचा देखील मी आभार व्यक्त करतो. उपोषण स्थगित करतो, एवढं बोलतो आणि थांबतो. जिल्हा प्रतिनिधींच्याकडे मागणी केली होती की मुख्यमंत्री आम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे आम्हाला चर्चा करावी किंवा शेतामध्ये पाठवावं, मात्र ते त्यावेळेस तुमच्या मागणीकडे पालकमंत्र्यांचा विरोध आहे का धनगर आरक्षणाला? ऐका ना, पालकमंत्री त्या दिवशी त्यांचं मीटिंग होती, इथं SP ऑफिसचं उद्घाटन ऑनलाईन करणार होतो मुख्यमंत्री. मी तर असं म्हणत की धनगर इथं उपोषणाला बसलेत म्हणून मुख्यमंत्री सुद्धा ऑनलाईन आलेले नाहीत. कारण ऑनलाईन ज्यावेळेस मुख्यमंत्र्याला तिथं उद्घाटन करत असते तर इथं उपोषण बसलेलं त्यांना तिथं काहीतरी बोलता येणार नाही किंवा काय बोलू असा प्रश्न पडला असेल. आणि पालकमंत्री ज्या दिवशी आले त्यावेळेस आम्ही जे पालकमंत्र्याला 10 मिनिट मी स्वतः बोललो पालकमंत्र्याशी. त्यांनी फक्त आम्हाला एवढंच म्हणले की मी मुख्यमंत्र्यांच्या कानावरती हा तुमचा धाराशिवचा विषय मांडतो आणि तुम्हाला कळवतो. परत पालकमंत्र्यांनी त्याचा पाठपुरावा केलाय नाही केलाय हे आमच्या निदर्शनात आलेलं आहे. आम्ही त्यांना पण येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या समोर आम्ही त्यांना बोलू काही गोष्टी. मुख्यमंत्री साहेबांच्या आमचे सुरेशभाई साळुंखे आहेत, हे तिथे प्रतिनिधी आहेत, हे आहेत आणि घुरे साहेब आहेत. ह्यांनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून आमची प्रकृती खालावली ह्यांना ज्यावेळेस जाणवलं त्यावेळेस त्यांनी जीव तडकेन आमच्यासाठी ते पळालेत. मी धनगराच्या वतीनं त्यांचा ऋणी आहे. काल आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटून आमच्या धाराशिव जिल्ह्यातल्या धनगर समाज बांधवांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ते शांततेनं ऐकून घेतलं आणि मी विनंती केली आणि आपल्या आंदोलकांची विनंती होती की मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला स्वतः आश्वासित करावं. आम्ही इतरांचं काही ऐकू शकत नाही, कारण राज्याचे प्रमुख म्हणून तेच आमच्यासाठी काहीतरी करू शकतील. आणि त्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचवलो. शिंदे साहेबांनी लगेच त्या गोष्टी मान्य केल्या आणि जवळपास 5 मिनिट ह्या आमच्या धाराशिवच्या धनगर बांधवांच्या सोबत त्यांनी
फोनवरून चर्चा केली आणि त्यांना मुंबईत बैठकीचे आश्वासन दिले. ह्या धाराशिव शिष्टमंडळासोबत एक भेट होईल आणि धनगर समाज बांधवांची एक राज्यव्यापी एक व्यापक बैठक आयोजित करण्यात येईल सरकार दरबारी आणि जे काही धनगर समाज बांधवांची भूमिका आहे ती व्यापक ऐकून घेतली जाईल. आणि ह्या समाज बांधवांची एक भूमिका होती की ते खंदारे कुटुंबियांनी जे काही खाडाखोड करून खिलारे कुटुंबाने जे खाडाखोड करून धनगड नावाचं एक प्रमाणपत्र घेतलंय. आता त्याची अडचण अशी आहे की जर धनगड असतील तर मग धनगराला येऊ शकत नाही आणि म्हणून ते मुळात धनगरच आहेत. त्यामुळे धनगर इथे महाराष्ट्रात अस्तित्वात नाही. आम्ही सगळे धनगर म्हणजेच आदिवासी आहोत अशी यांची भूमिका आहे आणि ते सगळे काही टेक्निकल गोष्टी असतील ते त्यांच्या तिथं मांडण्याची भूमिका आहे. आणि ते खिलारे कुटुंबाच्या प्रमाणपत्राच्या बाबतीत ही शासन दरबारी योग्य कारवाई सुरू आहे. मी मागच्या आठवड्यात राज्याचे सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमन भांगे साहेबांच्या इथं बसलो होतो. आमच्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या प्रश्नासोबत बसलो होतो. पण तिथं धनगर समाज बांधवांच्या ही भूमिका आल्या त्यावेळेस कळलं की ती जी फाईल आहे त्यांची रद्द करण्यासाठीची ही जवळपास अतिरिक्त सचिव राज्याचे यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे. म्हणजे त्याची कारवाई सुरू आहे. म्हणजे ही जी आंदोलनाची भूमिका आहे ती तुमचं लवकरात लवकर ही फार मोठी मागणी आहे आणि तीच तुम्हाला सगळ्यात मोठा अडथळा ठरणार आहे. ते हे राज्य शासन तुमचा निर्णय घेणार आहे आणि मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला मान देऊन आमच्या धनगर समाज बांधवांनी आज उपोषण मागे घेतलं आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला इथं पाठवलं होतं. आम्ही त्यांना विनंती केली. काय सांगाल तुम्ही उपोषण इथं उपोषण चालू होतं त्या ठिकाणी तुम्ही मध्यस्थी केली काय? नाही, मध्यस्थीचा भाग नाही. आंदोलक हा माझा आत्म्याचाच विषय आहे. माझंच आंदोलन आहे. आंदोलनाचा मी एक भागच आहे. परंतु शासनामध्ये ज्या शिवसेनेमध्ये मी ज्या ओबीसी व्हिजंटीचा राज्याचा अध्यक्ष आहे म्हणून शासनाचा प्रतिनिधी म्हणून आज योगेशजी आमचे नेते जे आहेत प्रवक्ते त्यांच्या सोबत आलो. मला एक समाजाला पण सांगायचं आहे की बाबा आता आमच्या उपोषणकर्ते श्यामभाऊनी सांगितलं की बाबा पालकमंत्री असतील पालकत्वाची भूमिका घेऊन आले, भेटून गेले. ते पालकमंत्री असल्यामुळे सहज सीएम साहेबाला इथं होते बोलू शकले असते. परंतु त्यांनी तसं केलं नाही, गांभीर्य वाटलं नाही. पण ती गांभीर्य योगेशजींना वाटलं. त्याबद्दल समाजाच्या वतीनं मी योगेशजींचा आभार मानतो. कारण योगेशजींनी पुढच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थानं ही भूमिका घेतली तर समाज सुद्धा योगेशजींना खऱ्या अर्थानं डोक्यावर घेणार आहे. योगेशजी माझे मित्र म्हणून सांगत नाही. कारण या जिल्ह्यामध्ये ठीक आहे पालकमंत्री ते आहेत, योगेशजी पालकमंत्री नसले तरी जी पालकत्वाची भूमिका निभावली त्यामुळे सूरज महाराज आणि योगेशजी आहेत ही भूमिका अत्यंत महत्वाची. समाजाचा प्रतिनिधी पण मी ते व्यक्त होतोय. कारण या ठिकाणी जे आज जिल्ह्यामध्ये माझे समाज बांधव बसलेत या वेदनेला वाट करण्याचं काम यांनी केलं म्हणून पहिल्यांदा त्यांचा आभार मानतो. आणि माझ्या समाज बांधवांनी सुद्धा योगेशजीवर जे विश्वास टाकला ते विश्वास नक्की त्या विश्वासाला तडा योगेशजी नक्की जाऊ देणार नाहीत आणि मी त्यांना जाऊ देणार नाही. कारण ती माझी मित्र आहेत. कारण राज्यामध्ये जे काही जातीचा आगडोम उसळतोय त्याला थांबवण्याचं काम गेल्या वर्षभरात आम्ही दोघांनी केलेलं आहे. राज्यामध्ये हा प्रयोग केलेला आहे आम्ही. म्हणून यापुढे जातीवाद हा सगळा विषय थांबवण्यासाठी आमची भूमिका आहे. त्याचाच एक भाग कारण राज्याचे मराठा आणि धनगराचा संघर्ष पेटवण्याचा जो षड्यंत्राचा भाग आहे त्या भागाला सुद्धा एक फाटा देण्याचं काम हे आजच्या बैठकीचं आणि उपोषण सोडण्याचं किंवा हा सगळ्या जी प्रक्रिया आहे एक राज्यामध्ये सामाजिक मूल्य जोपासण्याचं काम, सामाजिक सलोखा ठेवण्याचं काम योगेशजी जेव्हा आंदोलन मराठा समाजातला एक अभ्यासू माणूस, मराठा समाजासाठी लढणारा माणूस धनगर समाजाच्या प्रश्नाला वेदनेनं येतोय आणि पाठिंबा देतोय. कारण योगेशजी पुढच्या काळात धनगर समाजाच्या आंदोलनात सुद्धा तुम्ही आमच्या सोबत असणाऱ्या रस्त्यावर आणि तुमच्या सोबत आम्ही असणार आहे मराठा समाजाच्या ही भूमिका आज आम्ही या ठिकाणी डिक्लेअर करतोय. आणि पुढच्या काळात आमच्या सोबत न असणाऱ्या लोकप्रतिनिधीला सुद्धा आम्ही आमचा समाज या दूधखोळा नाही समाजाला सुद्धा कळते असं या ठिकाणी सांगतो. आणि माझ्या बांधवांना पुन्हा एकदा आश्वस्त करतोय की हे सरकार तुम्हाला फसवणार नाही. हे सरकार मिटिंग घेऊन तुमचा निर्णय करणार असं आश्वासन आता मी सरकारच्या वतीने देतोय. आज 7 दिवस आहे. काय सांगाल रात्री मुख्यमंत्री साहेबांचा फोन आला होता? आज साधारणतः धनगर समाज बांधव या ठिकाणी गेली 7 दिवस झाले उपोषणाला बसलेले आहेत आणि 2-3 दिवसापासून बघत होतो की त्यांची परिस्थिती, त्यांची जी तब्येत खराब होत चालली होती ते बघत नव्हतं. आणि त्याच्या अनुषंगानं मी आमचे वरिष्ठ आमचे शिवसेनेचे प्रवक्ते योगेशभाई केदार यांना संपर्क साधला. त्याचबरोबर आमचे बीजेपीचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किशवी यांनाही संपर्क साधला आणि त्यांना सांगितलं की या ठिकाणचे आपले जे उपोषण करतात त्यांची तब्येत खालवत चाललेली आहे. आपण कृपया मुख्यमंत्री साहेबांना संपर्क साधून त्यांना आश्वासन देऊन हा उपोषणचा आजचा जो त्यांचा भाग आहे तो स्थगित करण्यात यावा
आणि याच्या अनुषंगाने जे काही बैठक घ्यायचा विषय आहे त्यासाठी आपण पाठपुरावा करा. त्याच्याच अनुषंगाने योगेश केदार साहेब आणि बाळासाहेब पिशवी यांनी मुख्यमंत्री साहेबांना पत्र देऊन त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या संबंध महाराष्ट्रव्यापी धनगर समाज बांधवांचं एक अधिवेशन त्या ठिकाणी त्यांनी बोलवलेलं आहे. आणि मला असं वाटतंय की येणाऱ्या कालखंडामध्ये आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 100% धनगर समाज बांधवांचा हा जो आरक्षणाचा विषय आहे निश्चित मार्ग लावतील अशी मला या ठिकाणी मी अपेक्षा बाळगतो. आजचं जे आम्ही 7 दिवसानंतर जे उपोषणाला स्थगिती दिलेली आहे, सोडलेलं नाही उपोषण, स्थगिती दिलेली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर काल रात्री फोन आला, त्यांच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवून हे उपोषण आम्ही स्थगित केलेलं आहे. आणि येत्या 2-4 दिवसामध्ये ते आमची कॅबिनेट शिष्टमंडळाची एक मिटिंग मुंबईला बोलवलेली आहे. त्या बैठकीमध्ये जो निर्णय होईल त्याच्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेतला जाणार. आम्हाला 11 वाजता मुख्यमंत्री साहेबांचा कॉल आला आणि कॉलवरती आम्ही बोललो. त्यांनी सकारात्मक आम्हाला भूमिका दिली आणि जी सकारात्मक भूमिका दिली त्यासाठी त्यांनी आम्हाला एक 4-5 दिवसांनी मीटिंगसाठी बोलवलेलं आहे आणि त्या मीटिंगसाठी आम्ही जाणार आहोत. आणि सध्या आम्ही उपोषण स्थगित करत आहोत आणि तिथे काय होईल त्या निर्णयावरती आम्ही ठरवणार की उपोषण स्थगित केलेलं मुंबईमध्ये सुरू करायचं का आमचा निकाल लागेल किंवा आम्हाला पॉझिटिव्ह काय सांगाल बरं? तुम्ही 7 दिवस उपोषण सोडलंय, मुख्यमंत्री साहेबांचा फोन आला होता, काय सांगाल? धनगर समाजाला एसटीचे प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी हे आंदोलन चालू होतं. या संदर्भात 6व्या दिवशी काल रात्री 10:30-11च्या दरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचा फोन आला. त्यांनी असं सांगितलं की धनगर समाजाचा जो काही एसटी आरक्षणाचा प्रश्न आहे या संदर्भात मुंबईत बैठक आयोजित करू आणि त्या बैठकीत योग्य ते निर्णय घेऊन आपला प्रश्न सोडवण्यात येईल असं त्यांनी फोनद्वारे सांगितलं. याबाबत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुरेश साळुंखे, योगेश केदार, बाळासाहेब पिशवी यांनी प्रयत्न केले आहेत. त्यामुळे हे आजचं उपोषण सुटलेलं आहे. डॉक्टर राहुल गुले, कालपासून तुम्ही इथं उपोषण जे आहे ते प्रयत्न करताय उपोषण सोडण्यासाठी, काय नेमकं आज तुम्ही काय केलं? कालपासून आम्ही जे उपोषण करते बसले होते 4 समाज धनगर बांधव, त्यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद करून देण्याचा प्रयत्न केला. जिल्हा प्रमुख सुरेश साळुंखे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी संवाद झाला आणि आमच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्री संवाद साधला आणि त्यांना आश्वासन दिलेलं आहे की येत्या 4-5 दिवसामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत एक बैठकीचं आयोजन केलं आहे मुंबईला. सगळे समाज बांधव मुंबईला जातील आणि पुढची बैठक मुंबईला होईल. काय भूमिका आहे याच्यामध्ये? नक्कीच धनगर बांधवांना जसं 36A प्रमाणे संविधान दिलेलं आहे की त्यांना आरक्षण एसटीतून दिलं पाहिजे, यासाठी आमचं पूर्ण त्यांना पाठिंबा आहे. धाराशिव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जे उपोषण सुरू होतं, धनगर बांधवाचं उपोषण आज 7व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या फोनच्या मध्यस्थीनं त्यांनी फोनवर त्यांचे संवाद साधला आणि त्यांच्या मध्यस्थीनंतर त्यांचे प्रतिनिधी योगेश केदार आणि उस्मानाबाद धाराशिवचे शिवसेना जिल्हा प्रमुख सुरेश साळुंखे यांच्यासह त्यांचे आणखीन एक प्रतिनिधी आले होते. त्यांच्या मध्यस्थीनं हे उपोषण आता सुटलेलं आहे. नेमकं काय उपोषणाचा विषय होता मी तुम्हाला सर्व विषय दाखवलेला आहे. मी उपमत मुलानी, उस्मानाबाद, धाराशिव.